पर्यटकांची बस अडकली खड्ड्यात, विशाळगड मार्गावर 5 तास वाहतूक ठप्प। पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांची बस केंबुर्णेवाडी घाटात रस्त्यालगतच्या चरीत अडकली। त्यामुळे विशाळगड मार्गावरील वाहतूक तब्बल 5 तास ठप्प झाली होती। या घटनेमुळे पर्यटक आणि अन्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सांगली येथून आलेले पर्यटक पावनखिंड येथील ऐतिहासिक रणभूमीला अभिवादन करून परत जात होते। त्यांना घेण्यासाठी सांगली आगाराची एसटी बस आली होती। चालकाने पावनखिंड सोडून भाततळी मार्गे विशाळगड रस्त्याने बस वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र केंबुर्णेवाडी फाट्यानजीक असलेल्या एका वळणावर मागे घेत असताना रस्त्यालगत असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं बस मागील बाजूने चरीत रुतली। या अपघातामुळे बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली। या मार्गावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने मदत करून तब्बल 5 तासांनी वाहतूक सुरळीत केली। केके न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।